फायनली लांबची बुकिंग भेटलेली आहे, पण AC चालत नाही आहे. AC बंद झाली अचानक. कारण बघा काय वाटतं, बघा रोड बघा कसा आहे, पूर्ण खराब रोड आहे. बडोदऱ्याला पाणी भरलंय बोलतात. तर बघूया आता. गणपती बाप्पा मोरया. मजबूतवाला पाऊस चालू झाला. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता फायनली लांबची बुकिंग भेटलेली आहे. तुम्ही आत्तापर्यंत जवळचंच ऐकलं होतं, आता लांबची बुकिंग फायनली भेटली आहे. इथून मी अहमदाबादला चाललो आहे, 550 किलोमीटर. जस्ट भरून निघालो आहे मी. पाठीमागे भरली होती, आता जस्ट भरून निघालो आहे. सकाळपासून नुसता पळापळीत चालू होती. आणि मेन बात ते पुढे तुम्हाला सांगेल नक्की कसं पळापळी चालू होती, काय चालू होतं. तर निघालो आहे मी. जाता आता भरपूर त्या साईडला ट्रॅफिक पण लागणार आहे. दहिसर बोरवलीपर्यंत त्या साईडला ट्रॅफिकच लागणार आहे. आणि नंतर वसईपर्यंत पण तिकडे रोड नवीन बनतो आहे म्हणून ट्रॅफिकच आहे. तर बघूया आता कधी बाहेर पडतो आहे, कसं होतं आहे आणि पुढे किती अडचण येणार आहे, काय येणार आहे आणि किती स्मूथ ट्रिप होते. तर ही पण ट्रिप होण्यासाठी देवाचं नाव घेऊया. आपल्या देवांचं नाव घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लक्ष असू दे. देवी पण. तर निघूया आता इथून. आता मेन हायवे इथून महालक्ष्मीला आलो आहे. आता मी महालक्ष्मीला पप्पा पण येतात आहे. पप्पा मला ते बॅग कपडे देणार आहे थोडेफार. तर किती दिवस लागणार आहे तिकडे काय माहिती, आणि काय भरून चाललं आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो मी आता नंतर. तर ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ टाकत राहील मी. 543 किलोमीटर आहे इथून. वर्ली नाक्याला आसपास आहे. आणि ट्रॅफिक बघू शकता किती ट्रॅफिक आहे. भरपूर लास्ट टोकापर्यंत आता सिग्नलपर्यंत ट्रॅफिक आहे. खूपच लांब आहे. ट्रॅफिकच लागणार आहे. 6 वाजले. इथून 12 तास दाखवत आहे. आता किती वेळ लागतो आहे काय माहिती. आणि सगळे बोलतात आहे की बडोदऱ्याला पाणी भरलं आहे. न्यूजमध्ये पण आलं होतं. सांभाळून जा हे ते सगळ्यांचं तेच चालू होतं. आता सिलिंगच्या पहिलं आहे मी. सिलिंगला आता जॉईंट होईल. तर तिकडून पण गाड्या येतात आणि इकडून पण गाड्या येतात आहे, म्हणून भरपूर ट्रॅफिक व्हायला लागल्या. सिलिंगला जायलाच एवढी ट्रॅफिक व्हायला लागले की विचारूच नका. मग सिलिंगला जाऊन उपयोग काय, खूपच ट्रॅफिक होते. आणि एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की खरंच भारी नाही वाटत आहे, पण काय सांगणार आता. मग कॅमेरा साफ करतो. हा कॅमेरा साफ केला. आणि प्रॉब्लेम असं झाला आहे की नाही आहे, बंद केले आहे मी. इथे बटन चालू होतं, बंद केले AC. कारण आता सकाळी मी वाशीला जाऊन आलो आणि मग तिथून जाऊन आलो, मग नंतर इकडे आलो. मग पण AC चालत नाही आहे. AC बंद झाली अचानक. कारण जिकडे पंखा आणि कूलंट रेडिएटर लागतं ना, ते रेडिएटरमध्ये पाणी बहुतेक रेडिएटर लीक झालं, गॅस लीक झाला. आता ते एवढं अर्जंट नाही होऊ शकत, म्हणून ज्यांनी बसवणार आहे ते बोलले की एवढं लवकर नाही होणार, ठेवून जावं लागेल. पण आता मला तर एवढं लवकर निघायचं, कारण उद्या तुम्हाला सांगायचं राहिलं की मी घेऊन चाललो आहे कॅटरिंगचं. जी पार्टी होते ना त्याचं सामान आहे आतमध्ये. ते तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवलं. आता भरली आणि निघालो आहे. आणि इथून उद्या सकाळी मला 12 वाजता पोचायचं आहे तिकडे अहमदाबादला. आणि आता इथून निघालो आहे मी 6 वाजता निघालो होतो. 6:30 इथेच झाले, अजून ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे. आता किती वाजता पोचतो आहे आय डोंट नो. पाणी पण भरलेलं आहे. आता ते हायवेला भरलं आहे की नाही भरलं आहे आता कळणार नाही. बघूया पुढे काय होतं आहे, ते तुम्हाला दाखवेलच पुढे. आता बघू शकता पाऊस पण अचानक येतो आहे हळूहळू. आता ही ट्रॅफिक थांबवली, ह्या साईडच्या गाड्या थांबवल्या आणि आता त्या साईडचं चालू केलं आहे. ते बघा ॲम्ब्युलन्स अडकले, ॲम्ब्युलन्सला जाऊन देतात आहे. आता आवाज तिकडे कमी होईल तिकडे, सॉरी खरंच. आता वरली सिलिंगला आहे मी आणि समोरचा व्ह्यू बघू शकता, काय भारी व्ह्यू आहे. आता सिलिंगवरून आता हा बघा व्ह्यू काय दिसतो.
पावसाळ्यात एक नंबर वाटतं. आणि सिलिंगमध्ये असं बघितलं ना त्या साईडला, बिल्डिंगकडे आपल्या साईडला बघा काय वाटतं. आता गोरेगावच्या मागे जस्ट जोगेश्वरीच्या पुढे आलो आहे आणि अंधेरीपासून जो ट्रॅफिक लागले आहे ते अजूनपर्यंत ट्रॅफिकच आहे. बघू शकता तर रॉंग वेमधून पण एक ट्रॅफिक काढले आहे साईडला. कधी पण इथे जास्त या रोडला ट्रॅफिक झाली ना तर मग या साईडला एक लाईन चालू करतात. तर भरपूर ट्रॅफिक असते संध्याकाळच्या टायमाला आणि हे चालूच असतं. आता बघूया पुढे कधी संपते ट्रॅफिक. गाणे लावले होते मी, गाणे ऐकतच चाललो होतो ट्रॅफिकमध्ये टाईमपास. आणि आता वाजले 8 वाजले, तुम्हाला दाखवतो 8 वाजले आणि अजून पण मी ट्रॅफिकमध्येच आहे. बोरवलीलाच आहे, बोरवलीच्या अजून पुढे आलो आहे आत्ताशी. आता दहिसर लागेल, मग मीरा रोड, दहिसर टोल नाका येईल. अजून बोरवलीलाच एवढा वेळ लागला आहे, 2 तास लागले मला इथपर्यंत येताना. आणि ट्रॅफिक नसेल तर 1 तासात येईल मी आरामात, 1-पाऊण तासात, हळू 1 तासात. फटाफट आलो तर 1-पाऊण तासात येईल मी पटापट. पण आता एवढी ट्रॅफिक, भरपूर ट्रॅफिक लागली. आता हे ट्रॅफिक काढूया पटकन आणि पुढे भेटूया. मग भरपूर लांब जायचं आपल्याला. अजून पण 550 किलोमीटर असणार, 530 किलोमीटर असेल काहीतरी. मी आता मुंबई सोडली, दहिसर मीरा भाईंदरला आहे. हा नवीन ब्रिज झालेला. पाऊस आहे भरपूर, म्हणजे आता येऊन गेला, सगळं चिखलच आहे. आता पुढे भरपूर चिखल भेटणार. आणि रात्रीचा ब्लॉग पण नाही करू शकत कारण तुम्हाला एवढं दिसत पण नसेल समोरचं, थोडं लाईट फाटत असेल, सॉरी. आता बघू पुढे कुठेतरी थांबू जेवायला. आपण नंतर जेवू थोड्या वेळाने. आताशी 8:30 झाले. ताण पण लागल्या, थंड पिऊशी वाटते. आणि एसीची सवय ना, तर एसी बंद पडले ना तर कसं तरीच वाटतं. किती दिवसांनी असं बिना एसीचं हे चालवतं आहे. खरंच यार, सगळ्या गाड्यांना एसी झालीच पाहिजे यार. तर इथून पुढे ना असं काय डांबरीचा रोड असणार आणि काय जे काम चालू असणार त्या रोडचं. तर भरपूर पुढे लक्ष देऊन गाडी चालवायला लागेल कारण खूपच खराब रोड चालू आहे आजकाल. हे बघा आता जस्ट पाऊस आला, मजबूत पाऊस चालू झाला. आणि पावसात पुढे काय दिसत नाही, खूप सांभाळून गाडी चालवायला लागणार आहे. या रोडला तरी खूप सांभाळून चालवायला लागणार आहे. मी आता विरारच्या पुढे, खड्डे आलेले भरपूर. आणि आत्ता तर पाऊस नाही आहे, सुका रोड आहे पूर्ण. इथून 70 किलोमीटर आलो आहे मी घरापासून, मुंबई महालक्ष्मीपासून आत्तापर्यंत. आणि वाजले किती, 9 वाजले. 70 किलोमीटर करायला मला 3 तास लागले, 3 तास. 6 वाजता निघालो होतो, आता 9-10 झाले. बघू शकता पाऊस किती आहे. बरोबर हळू चाललो आहे कारण पुढून समोरची लाईट आली ना तर काहीच दिसत नाही. मोठे थेंब आहे, तुम्हाला काहीच दिसत नाही, सॉरी. पुढे बघा रोड, बघा कसा आहे, पूर्ण खराब रोड आहे. अधूनमधून असा चांगला येतो आणि अधूनमधून असा पूर्ण खराब येतो. पूर्ण रोड खराब आहे. बघ खड्डा बघा, गाडी पूर्ण इकडून तिकडे ते पण मोठी गाडी. माझी तर गाडी पूर्ण झुलते आहे, तुम्हाला कळणार नाही कारण स्टॅबिलिटी फोनची थोडी तरी चांगली आहे.
पूर्ण रोड 1 किलोमीटर झाला असेल असा खराब आहे. मी नंतर व्हिडिओ चालू केली. हे बघा पूर्ण खराबच रोड आहे. आता कुठून जायचं कसं जायचं तेच कळत नाही आहे. पब्लिक इकडून घुसतात आहे. आपण या साईडने जाऊया. काय रोड खराब आहे यार. पूर्ण चिखल आहे. एवढा टायर वरून तुम्ही समजू शकता. गाडी बंद पडली वाटतं. पंक्चर झाली होती गाडी. आता मी महाराष्ट्र गुजरात बॉर्डरला आहे. नेमके आत्ता पोहोचलो आहे. बघा हे सरळ आपण नाही जाऊ शकत आणि खड्डे बघा केवढा मोठा आहे. बापरे. मोठ्या गाड्या तरी ठीक आहे पण माझी छोट्या गाड्यांना किती मुश्किल आहे. खड्डे बघा केवढे. हे बघा आणि बॉर्डर आहे. आता आपण बॉर्डर पास केला गुजरातमध्ये जाऊया. बरं आहे खाली आहे. एवढं गाड्या नाही तर हे पूर्ण भरलेलंच असतं. तर आता बॉर्डर पास केल्यानंतर भेटू पुढे. आता हे तर नाही करू शकत व्हिडिओ. आता बॉर्डरच्या पुढे लाईट समोरचे लावले आणि मी ब्लॉक करतोय कारण लाईटच नाही. मी दिसतच नाही. आता इथून किती 300-400 किलोमीटर असेल. इथूनच्या आधीचे तुम्ही रस्ते बघितले असेल. आता इथून पुढे बघूया काय आहे. आणि बडोदऱ्याला पाणी भरलं आहे बोलतात. बघूया आता पुढे भरलं आहे की नाही. आपली गाडी लावलेली आहे. फुल खराब झाली आहे गाडी पावसात. किती खड्डे बघा तुम्ही. खड्डे बघू शकता. बस बघा. काय बी पिऊया आणि जाऊया. भूक तर काय नाही कारण संध्याकाळीच 4-5 वाजता मी खाल्लं होतं. आता भूक नाही आहे. तर पुढे जाऊन बघू. तिकडे आराम करूया झोपूया ना. तिथे मग हॉटेलमध्ये खाऊया आणि तिकडे झोपून जाऊ. अजून तरी टाईम आहे. आता 11:30-12 वाजत आल्या. आता ना 2 रोड चालू आहे आणि खालचा ना काम चालू आहे त्या रोडचं. सध्या तरी 2च रोड डांबराचा झाला आहे. तर रात्री ड्रायव्हिंग करत असेल ना कोण पण तर इथे सावकाश या. भरपूर खड्डे बिड्डे आहे. तर नीट डोळे उघडे ठेवूनच या. एक क्षण पण असा डोळे इकडे तिकडे नाही झाले पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे बाई. असं मध्येच कधी जंप येतं. मध्येच कधीतरी खड्डे येतात. काही येतं. त्यामुळे सांगतोय येत आहे सावकाश आहे एकदम बघून. रात्रीचे मी तर बोलतो ड्रायव्हिंग करूच नका. आम्हाला करावंच लागतं कारण समोरच्याला माल पोचवायचा आहे. म्हणजे पार्टी आहे तर मग त्या टायमाला पोचलंच पाहिजे. बघा अचानक असे खड्डे येतात. सुरतच्या पहिला आहे भरपूर. इथून 362 किलोमीटर दाखवत आहे अहमदाबाद. आता सरळ चाललो आहे. हाच रोड डायरेक्ट जातो.
आता टोल नाक्याला पोहोचलोय. आता वाजले 1 वाजायला आलाय. टोल नाका पास करूया आणि थांबूया कुठेतरी. किती वेळ झालं थांबलो नाही. आता आपल्या इकडून 300 किलोमीटर बाकी आहे. अजून तरी आपण 100 किलोमीटर चाललो पाहिजे. त्यानंतर थांबलो तर मग काय नाही. तर सकाळी उठून तरी लवकर पोचू शकतो. जास्त रोड पण नाही दाखवला कारण भरपूर हे होते. अंधार होता म्हणून काय दिसलं नसतं तुम्हाला. आता ती समोरची लाईट नाही ना म्हणून तुम्हाला दिसत असेल पुढचा. सुरतला पोहोचेल आता मी. सुरतच्या आसपास आहे. गणपती बाप्पाला बघा कसं नेत आहे. कव्हर केलाय प्लॅस्टिकने आणि गणपती बाप्पा मोरया असं गणपती बाप्पाला नेलाय. आणि सरळ सरळ चाललोय. अजून पण 1:26 झालाय आणि पाऊस येतोय अधून मधून. येतोय आणि चिखल भरपूर आहे. गाडी पूर्ण चिखलाने भरलेली आहे. सुरत पाठी केलं. पूर्ण हेडलाईट पूर्ण किचडने भरलं होतं. पूर्ण किचड गाडी भरली आहे. फटाका फुटला. हे बघा पूर्ण किचडने गाडी भरलेली आहे. पाठचे तर ॲटलिस्ट ते तरी दिसतंय. चला आणि टोल नाका पास केला आता सुरतच्या पुढे. आणि NH48लाच आहे अजून पण. इथे चहा बी पिऊया जाऊया. इथून आता वाजले 2 वाजले वाटतं. 2 वाजले. 2 वाजून आता बघूया पुढे तरी डिझेल टाकायचं आहे आणि मग तिकडे झोपूया. चाललो आहे. चहा पिऊन मी निघालो आहे आणि तो चहावाला बोलला की बडोदरा सिटीमध्ये पाणी भरलं आहे मजबूत. गाडी नाही जाऊ शकत पण हायवेवरून तू जाऊ शकतो. मग ठीक आहे. पण ज्यांना सिटीमध्ये जायचं ते जाऊ नाही शकत. अजून पण तिकडे पाऊस चालू आहे. आणि हा बघा अजून पण इथे पण पाऊस चालू आहे. आत्ताच जस्ट पाऊस चालू झाला इथे पण. गाडी एवढी खराब झाली आहे ना. आता पुढे बघूया कुठे पाणी भरलंय काय नाही भरलंय. बघू बडोदरा नंतरच झोपूया कारण त्यानंतर झोप येईल. आता झोप नाही येणार की रस्ता पास होतोय की नाही. रस्ता पास झाला ना तो मग त्यानंतर झोप येईल. त्याशिवाय झोप नाही येणार. 2:15 झाले. डिझेल पण टाकायचं आहे. डिझेल HP मी जास्त करून प्रिफर करतो की HP पेट्रोल पंपावरच टाकायचं कारण मी तेच टाकत आलो आहे HP पेट्रोल पंप. आता पुढे HP पेट्रोल पंप भेटलं तर नक्की डिझेल टाकूया. $90 लिटर आहे इकडे आणि 2780-30 लिटर बसला.
मजबूतवाला पाऊस चालू झाला, एकदम मजबूतवाला. अजून बडोदरा इकडून 80-85 किलोमीटर असेल. पाऊस बघा तुम्ही कोणता आहे. वरती ढग बीग काय दिसतंय, पूर्ण डेंजर वाटतंय. काय भारी वाटतंय, भीती पण वाटते आणि निसर्ग पण मस्त वाटतंय. पण आज सकाळचा व्ह्यू असता ना, उजेड असता तेव्हा एक नंबर वाटला असता. आता या गाड्यांना फक्त सांभाळून चालावं लागेल. ट्रॅफिक लागली आहे हायवेवर. आता पुढे कसली ट्रॅफिक आहे ते माहीत नाही. बहुतेक खराब रस्ता असेल पुढे, एवढं लाल दाखवत आहे. इथून 223 किलोमीटर आहे, 4 तास लागेल. आता ही कसली ट्रॅफिक आहे पुढे जाऊनच कळेल. बघूया, आता गॅप काढूया छोटी छोटी. खाली पण उतरवू नाही शकत कारण भरपूर खड्डा केवढा आहे, काय कसं आहे, त्यामुळे खाली नाही उतरू शकत. 3 वाजत आले. बघा 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 हा बघा, हा कुठे घालतो हा बघ. बापरे, याला खूपच घाई आहे वाटतं. केवढा खड्डा आहे बघा तो. जी गाडी बघा, मोठा ट्रक असून पण. ब्रिजचं काम चालू आहे वाटतं, म्हणून इथे साईडला केलं आहे वाटतं आणि 3च लाईन चालतात आहे. तरी पण एवढे ट्रॅफिक का झाले काय माहिती. मी गॅप काढून आलो आहे मस्त की लेफ्ट साईडने. आता हा मोठा ट्रक आला मध्ये आला, नाही तर मस्त गॅप बीप काढत चाललो होतो मी. पण कधी पण लेफ्ट साईडने ओव्हरटेक करताना गॅप काढताना हॉर्न देत राहा, असा हॉर्न देत राहा. म्हणजे कसं त्याला आपण बाजूनी चालला त्याला लगेच कळेल. खड्डे पण आहे त्यामुळे जेवढं जाम झालं आहे बघा ना, केवढे खड्डे आहे. खूपच बेकार खड्डे आहे, यामुळे जाम होतं वाटतं. बडोदरा असेल इथून अजून 50-60 किलोमीटर असेल बहुतेक. हे बघा पुढे खाली आहे पूर्ण, या खड्ड्यामुळे जाम होतं. NH48 मी हायवे सोडला आणि इथं लेफ्ट मारला. आता हा बोलतो इथून लेफ्ट मार म्हणून. आणि इथे खड्डे पण आहे भरपूर. हा बडोदऱ्याच्या बाहेरून चाललो आहे आणि तो सरळ जातो ना, तो बडोदऱ्याच्या आतून जातो रोड. आणि तिथून भरपूर पाणी भरलं आहे, मग तिथून जाऊन काय उपयोग नाही. तर याच्याप्रमाणेच जाऊया. आणि हा इथे सिटीमध्येच घेऊन चालला आहे, पण हा ना एक हायवे निघतो. हा बघा तुम्हाला दाखवतो आता. मला गाडी थांबवू दे जरा. बघा बघा, हा इथून हायवे चालू होतो. इथून हायवे चालू होतो आणि इथून सरळ गेलो असतो ना आपण. हा बघ बडोदरा इथून असं गेलो असतो, पण आता हायवेवरून इथून सरळ बाहेरून मग डायरेक्ट त्या रोडला, मग डायरेक्ट अहमदाबाद. 214 किलोमीटर आहे इथून. तर जाऊया पटापट. बाजूनी ट्रेन चालू आहे, ट्रेन जाते आणि मी पण या रोडने चाललो आहे. काय मस्त व्ह्यू असेल ना.
असता ना मजा आली असती. रोड खराबच आहे. वायपरचं पाणी संपलं, पाणी टाकायचं आहे. हा वरतून ब्रिज चालला ना, इथूनच जायचं आपल्याला वरतून. बघा हा लेफ्ट. वडोदरासाठी हा बहुतेक नॅशनल हायवे आहे. मला असं वाटतंय दिल्ली मुंबई दिल्ली हायवे हा बहुतेक. वन 91 किलोमीटर दाखवत आहे, 3 तास. आणि टोल लागेल आता. नॅशनल हायवे फॉर इंडिया टोल प्लाझा. टोल बघूया, टोल देऊया. कोणच बसलं नव्हतं टोल जवळ आणि खुल्लंच होतं. आता काय माहिती फ्रीमध्ये आहे की खरंच टोल जेव्हा बाहेर पडू तेव्हा टोल घेतील. कारण मुंबईला पण जाण्यासाठी तो रस्ता दाखवत होता, पण तो बंद दाखवत होता. म्हणजे अजून काम चालू आहे. बघा नॅशनल हायवे. बघा याच्यावर पण दाखवलंय दिल्ली मुंबई हायवे. हाच आहे दिल्ली मुंबई हायवेला. तुम्ही आधीची क्लिप बघितली असेल. मी रात्री हायवेला लागलो होतो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर. पण चालता चालता अचानक मला झोप यायला लागलेली होती. 4 वाजले होते आसपास आणि काही कळत नव्हतं. म्हणून सर्व्हिस रोड आला, पेट्रोल पंप असा सर्व्हिस रोड आला हायवे. आणि सर्व्हिस रोड आला आणि सर्व्हिस रोडवरून लेफ्ट मारून इथे गाडी लावली. लावून डायरेक्ट झोपून गेलो. आत्ता जस्ट उठलं. आता वाजले माहिती आहे 8:35 झाले. त्यांचा फोन आला होता पार्टीवाल्यांचा, समोरच्यावाल्यांचा, की पोचलाय की नाही, झोपलाय की नाही. नंतर आधी पण आला होता, ते बोलले झोप काय नाही. आता 8:30 झाले. इथून पण किती 170 किलोमीटर आहे काहीतरी. 2.5 तास दाखवते, 2.5 तास लागेल पोचायला. तर आपण लवकर जाऊया आणि टायमावर पोचूया तिकडे. आणि कॅटरिंगचा माल आहे तर मग टायमावर पोचावं लागेल. आपण ही व्हिडिओ इकडेच एंड करूया. नाईट व्हिडिओ टाकूया. ही नाईट व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. मी समजू शकतो कॅमेरा एवढा खास नाही आणि व्हिडिओ एवढे हे नसते आले. पण नक्कीच प्रेम करा आणि प्रोत्साहन करा. आपल्या फॅमिली भरपूर मोठी करूया. लाईक सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ टाकत राहील आणि आपल्या मुलीबरोबर बाहेर फिरत राहील. तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा.